स्टार्टअप कट्टा म्हटल्यावर मराठी व्यावसायिकांमध्ये एक एक प्रश्न येतो की माझी काही ओळख नाही, हो. माझ्याकडे कोलॅटरल ठेवायला काही हे नाहीये. बरोबर. मग अच्छा, लॉसची भीती आहे, परत मी कर्जात बुडीन आणि एक ते कर्जाचा पण एक स्ट्रेस असतो, कारण जसं तू म्हणाल त्या संस्कारच नाहीये. मग अशा वेळेला मला कोणीतरी पैसे का देईल ह्या प्रश्नासाठी म्हणजे कसं त्याला तुम्ही समजावाल त्या व्यक्तीला, की सॅटर्डे क्लब कसं समजावेल त्याला की का तुला कोणी पैसे देईल? ऑन अ लाइटर साइड मी नेहमी म्हणतो की माणसं ना घोड्यावर पैसे लावतात, पळणाऱ्या घोड्यावर. तर पळणाऱ्या माणसावर पैसे का नाहीत लावणार? बरोबर. आत्ताचं योग आहे, आत्ताचं जे जग आहे ना ते कोलॅबरेशनचं आहे. कोलॅबरेशन. परत एकटा माणूस सगळं करू शकत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तो बिझी आहे आणि ज्याच्याकडे पैसा नाहीये तो त्याला पैसा हवाय. त्यामुळे पहिल्यांदा ना काही वेळी आपल्याला न्यूनगंड असतो की माझ्यात असं काय आहे की माझ्यावर कोणीतरी इन्व्हेस्ट करेल, माझ्यावर का कोणी ट्रस्ट करेल. पण तुम्ही जर हे स्टार्टअपचा जर इकोसिस्टम तुम्ही अभ्यास केला थोडासा युट्यूबवर वगैरे, तर कॉन्सेप्ट लेवलला खूप पैसे मिळतात. कॉन्सेप्ट लेवलला फक्त. म्हणजे तुमच्याकडे एक आयडिया आहे आणि ती आयडिया इतकी छान बनवलेली आहे तुम्ही आणि त्याचा अभ्यास केलेला आहे बऱ्यापैकी, त्याचं मार्केट काय आहे, त्याचं पोटेन्शियल काय आहे, गॅप अनालिसिस केलेलं आहे, योग्य त्याचे मार्केट टेस्ट केलेले आहेत, तर त्या कॉन्सेप्टवर लोक पैसे लावायला तयार असतात. त्यामुळे आपल्याला ना कधी कधी न्यूनगंड असतो की मला कोण पैसे देईल, की माझ्यावर का विश्वास ठेवेल. पण डेटा इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे तुमच्यावर विश्वास नाही ठेवत पण तुमच्या डेटावर ठेवतो. मग तुम्ही जर सांगितलं की भारतात एवढं मार्केट आहे, ह्या प्रोडक्टची एवढी साईज होऊ शकते, अशी डिमांड आहे, हा आमचा अभ्यास आहे, हा रिसर्च आहे, हे कॉम्पिटिशन आहे, हा गॅप आहे, असं जर तुम्ही डेटा केलात आणि एक छोटासा प्रूफ ऑफ द फॉर्मॅट, प्रूफ ऑफ द कॉन्सेप्ट तुम्ही केलात, तर त्या कॉन्सेप्टवर पण लोक पैसे देतात. त्यामुळे ऍक्च्युली आपण जे म्हणतो की बिझनेस करण्यासाठी पैसे लागत नाही, तर ऍक्च्युली लागत नाही. तुमच्याकडे फक्त तो बिझनेस डिझाईन करण्यासाठी जी स्किल लागते किंवा जो अभ्यास लागतो तो जरी केला तरी खूप लोक पैसे लावतात. आणि लावणाऱ्या लोकांना पण माहित असतं की मी जर इन्व्हेस्ट करतोय तर सगळेच बिझनेस सक्सेसफुल नाही होणार. ते पण त्यांची रिस्क मिटिगेट करतात की मी समजा 10 लाख 10 बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतोय, तर ह्यातले 4-5 चालतील, 4-5 नाही चालणार, 1-2 लॉसमध्ये जातील, 1-2 सक्सेसफुल होतील. त्यामुळे त्यांना पण कळतं की आपण लावून बघूया, ह्याच्यामध्ये काहीतरी दिसतोय स्पार्क. तर तुमच्या मधला ना, आता हिंदीमध्ये एक वाक्य आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये की कुठे पैसे लावतात इन्व्हेस्टर्स, तर धंदे में दम होना चाहिए या बंदे में दम होना चाहिए. आयदर तुमच्या बिझनेसमध्ये स्कोप असायला हवा की तुमच्यावर कॉन्फिडन्स यायला हवा. आयदर अरे हा माणूस चांगला आहे, हा माणूस काहीतरी करेल म्हणून मी ह्याला पैसे देतो, आणि हा बिझनेस खूप चांगला आहे, हा नवीन आहे, हा कोणी विचार नाही केलाय म्हणून मी या बिझनेसमध्ये लावतो. तर या दोन गोष्टीवर लोक पैसे लावतात. जर तुम्ही असं काही क्रिएट केलं असेल की तुम्ही कोणीच ते क्रिएट केलेलं नाहीये आणि तुम्ही असं काहीतरी करताय ऍज अ उद्योजक म्हणून जे दुसरं कोणीच करत नाहीये, तर तुम्हाला चांगले इन्व्हेस्टमेंट मिळू शकते. आम्ही आता ज्या 2 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केली आहे, तर ती 2 मुलं आहेत आणि ते प्रोडक्ट बनवतात, फूड प्रोडक्ट. तर त्यांनी घर सोडून फॅक्टरीमध्येच राहतात 24 तास. आता हे त्या इन्व्हेस्टर्सना खूप आवडलं की 22-23 वर्षामध्ये तुम्हाला दुसरा कुठलाच छंद नाहीये किंवा इच्छा नाहीये किंवा बाकीचे जे आपले हे असतात ते काहीच नाहीये. तुम्ही 24 तास फॅक्टरीमध्येच राहताय, फॅक्टरीमध्ये राहतात ते अक्षरशः 24 तास. इतकं डेडिकेशन, म्हणजे बंदे में दम आहे, म्हणून त्यांना इन्व्हेस्टमेंट मिळाली. तर इन्व्हेस्टर काय बघतो ना ह्याचा पण थोडा अभ्यास केला तर इन्व्हेस्टमेंट मिळणं खूप सोपं आहे. दॅट इज वन. दुसरं, बऱ्याचदा ना लोक 3-4 इन्व्हेस्टरकडे जातात आणि त्यांनी जर नाही म्हणालं तर म्हणतात की मला कोणीच पैसे देत नाहीये. तुम्ही सगळ्या मोठ्या सक्सेस स्टोरीज ऐका, त्यांनी कमीत कमी 100 प्रेझेंटेशन्स केलेत आणि मग 101वा जो इन्व्हेस्टर असतो ना तो तुमच्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे खूप लवकर आपण ना रिजेक्टेड फील करतो, खूप लवकर आपण बोलतो अरे मला कोणीच देत नाहीये. पण 100 लोकांना प्रेझेंट करा, तुम्हाला 100% इन्व्हेस्टमेंट मिळेल. व्यवसाय का एंटरप्रेनर म्हटलं गिव्हअप नाही करणं हेच तुमची स्ट्रेंथ असली पाहिजे. एक्झॅक्टली. आणि प्रत्येक पिच तुम्हाला काहीतरी शिकवतो. पैसे नाही मिळाले तरी काहीतरी तुम्हाला तो देतो. आणि एक चांगला सेल्समॅन असणं गरजेचं आहे. सेल्समध्ये असं म्हटलं जातं की नो डज नॉट मीन नेव्हर. तो फक्त नाही म्हणालाय आणि आपण काय ऐकतो, कधीच नाही देणार किंवा कोणच नाही देणार. नो डज नॉट मीन नेव्हर, आणि नेव्हर इज ऑल्सो नॉट फॉर एव्हर. म्हणजे कोणी म्हणाला ना मी तुमच्याकडनं तुम्हाला मी कधीच पैसे नाही देणार, ते पण 3-4 वर्षांनी बदलू शकतो त्याचं मन.
यु नो. आणि गोष्टी कशा बदलतात महाराष्ट्राच्या राजकारण तुम्हाला दाखवूनच देतं की महाराष्ट्राच्या राजकारणात नेव्हर काहीच नाही, नेव्हर काहीच नाही, नेव्हर काहीच नाहीये. तर थोडक्यात सांगायचं तर म्हणजे आज पैसे घेण्यासाठी लाजू नका, पैसे द्यायला लोक आहेत. आणि स्टार्टअप कट्टा हा इनिशिएटिव्हच यासाठी आपण सुरू करत आहोत. करेक्ट. आणि अगेन पहिला एपिसोड का त्याचा पहिला जो हे आहे तो 14 तारखेला आपल्या ललितमध्ये आहे, उद्योग बोधमध्ये आहे.